नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं धाराशिव जिल्ह्यातील तमाम पत्रकार बंधू भगिनी, सर्व वृत्तपत्रांचे संपादक, उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी, त्याचप्रमाणे सर्व न्यूज चॅनलचे वृत्त संपादक, जिल्हा प्रतिनिधी आणि शहर प्रतिनिधी पत्रकार बंधू भगिनींच्या वतीने, आम्हा सर्व नागरिकांच्या वतीने, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने या सूचना योग्य असतील आणि खरोखरच त्या जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतील, कारण तुम्ही त्या लोकांबरोबर फिरत असता, दिवसभर त्यांच्याबरोबर असता, तर तुमच्याशी तो संवाद साधल्यानंतर आम्हालाही कळेल की बाबा जिल्ह्याचे प्रश्न काय. मी तसा लवकर असल्या कारणानं तुम्ही मला काही सूचना योग्य करू शकतात, म्हणून आपण संवादाचा कार्यक्रम केला होता. चुकून आमच्याकडनं ते परिषद माझा काय होतो उद्देश तोच होता. म्हणजे मी आमच्या लोकांकडनं चुकी झाली. उद्या 12 वाजताची पत्रकार परिषद झाली आणि आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकारांशी संवाद होता, जेणेकरून उद्याच्या हो काय झालं संवाद नाही, पण तुम्ही परिषद टाकली हो, नंतर करेक्शन केलं ना, पण शेवटी ते आधी मग सगळ्याशी मला बोलता येणार नाही. अरे इडा बिडा सोडवायला आपले नारळ पोटा तुम्ही आपले यांत्रिकी कामगार हे गाड्या इकडे जाणार आहे. आपले ते 6 वाजता संवाद आहे पत्रकारांचा. 6 वाजले टोपीचा हात काढा. बाबा ही टोपी घातली, टोपी घातली ज्या डेपोत जाताना, ज्या डेपोत आमच्या पोरीची ती सगळीकडे वेळेवर येत नाही, त्या कॉलेजला जाणार वाट बघत असणार. मला सांगा, त्यांचं कॉलेज 2 वाजताचं असेल आणि 4 वाजता पोहोचलं, ते काय करणार अभ्यास बिचारा पोरी? आणि त्यांना अलाउट तरी करतात का? तुम्हाला येतात का कॉलेजमध्ये? उशीर झाला तर पाठवून देतात. बघा तुमचं मला कल्पना आहे की बाबा बसेस उशिरा येतात, बस काही परिस्थिती मध्येच बंद पडतात. शेवटी विद्यार्थ्यांचा वेगळा विचार करणं गरजेचं आहे ना. पुरं आता शिकतील की काय करणार? आणि अनाउन्समेंट पण करत नाही. आता मला माहित नाही इकडे अनाउन्समेंट करतात, वेळेवर करता का? दर 10-10, 15-15 मिनिटांनी ही बस एवढ्या वाजता येणार, ती बस तेवढ्या वाजता येणार. 4-4 तास, 3-3 तास बिचारे लोक, ज्येष्ठ नागरिक वगैरे थांबतात. जरा थोडीशी सुसूत्रता आणा. मला अशा तक्रारी बघा, ह्या छोट्या छोट्या तक्रारी तुम्ही त्याचं निराकरण करू शकता. मला काही कुठल्याही आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही. पण माझ्या काळामध्ये तरी ह्या छोटे छोटे जे प्रश्न आहे ना, मेन म्हणजे विद्यार्थी. आता त्या विचार आपल्या देशाचं भविष्य आहे आणि अशा विद्यार्थ्यांना आपण 2-2-3-3 तास जर थांबवून ठेवत असो, आता त्या म्हणजे अवस्था काय होत असेल मलाही माहिती आहे. त्यामुळे ह्या अशा चुका होऊ देऊ नका, प्राधान्य द्या. महिलांचे शौचालय भले तात्पुरत्या स्वरूपात का होईना, पण जरा व्यवस्थित केलं पाहिजे. करोडो रुपये आपण शेडसाठी खर्च करतो, ते 1,00,000-2,00,000 खर्च केले प्रसाधनगृहासाठी महिलांचे, काय फरक पडतो?
तर करतो ना मी, आता आहे तिकडे. हा पहिला दिवस आहे, अजून भरपूर भेटायचं आहे आपल्याला. हा ठीक आहे, आपण गाड्या इकडे जाणार आहे आपले. ते 6 वाजता संवाद आहे पत्रकारांचा. 6 वाजले.